सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 65 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. चंद्रानं आता तिची स्वच्छता आवरली आणि त्याला म्हणाली, मला ही फरशी पुसून घ्यायची आहे, पण इथं पाणीच नाही. पाणी कुठून आणू? आणि पाणी आणायला काय पण नाही. कशात आणू? आणि शशी म्हणाला, आत्तापुरतं इतकं केलंस ना, तेवढं बास. साहित्य आणलं की मग पुढचं कर. आणि ऐक, सारखं सारखं त्या घर मालकाला साहित्य मागायला जाऊ नकोस, नाहीतर त्याला आपल्यावर डाऊट येईल, असं शशी इंग्लिश बोलत म्हणाला. आणि चंद्रा काहीच न कळून पुन्हा म्हणाली, काय येईल? आणि शशीनं वैतागून त्याची सिगारेट फेकून दिली आणि चिडून म्हणाला, अगं संशय येईल. आणि तसंही आपल्याला इथे जास्त थांबायचंच नाही. आणि हा घर मालक आहे ना, जास्तच पाळत ठेवतोय आपल्यावर असं दिसतंय. चंद्रा म्हणाली, पण जास्त थांबायचं नसलं तरी रात्री झोपायचं कसं? अंथरूण नाही, पांघरूण नाही. शशी म्हणाला, तुझ्या साड्या आहेत ना, त्या पुरतील तुला. ती म्हणाली, आणि तुझं काय? शशी म्हणाला, माझं मी बघून घेतो, तुझं तू बघ, पण आत्ता खाऊन घे. चंद्रा म्हणाली, आणि तू तू पण खा की. शशी म्हणाला, मला भूक नाही. एकतर तो पोलिसांचा ससेमिरा मागे लागलाय आणि किती दिवस असं लपून राहावं लागणार काय माहीत. आणि मी तिथं नसताना बाबांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणजे मिळवली, असं म्हणून शशी चिंतित झाला. आणि चंद्रा पुन्हा म्हणाली, ते खरंच तुझे बाबा आहेत का? म्हणजे वडील? आणि शशी तिला वैतागूनच म्हणाला, किती बोलते ही गावंढळ मुलगी. तुला तुझ्या आईनं शेवटची कधी फटकवली होती गं? आणि चंद्राला वाटलं, आता तो असंच विचारतोय. आणि ती पण खरंच आठवत सांगायला लागली की, आणि म्हणाली, त्याचं काय झालं होतं, एकदा लहानपणी मी कधीच देवपूजा करत नव्हती आणि नेमकं घटात देवपूजा केली आणि मार खाल्ला. आईनं खूप मारली. ती सारखी म्हणायची, चंद्रा अगं देवपूजा कर, मला उशीर होतोय. आणि मी ऐकत नव्हती. पण एकदा आई कामावर गेली, मला वाटलं आज आईची शाबासकी मिळवण्यासाठी देवपूजा करूया. नेमके गट बसले होते आणि 2-3 दिवस आईनं पूजा केली नाही म्हणून मी पूजा केली आणि मारच खाल्ला. आणि शशी हसला आणि म्हणाला, इतकीच बुद्धी आहे तुझी, म्हणून आता पण गप्प बस, जास्त तोंड चालवू नकोस, नाहीतर माझा पण मार खाशील. आणि खाऊन घे पटकन. आणि चंद्रा गाल फुगवून म्हणाली, तुला खायचं नाही ना, मग मी पण नाही खाणार. तुझं तू बघ, माझं मी बघते, असं म्हणून चंद्रासुद्धा रुसून बसली. शशी म्हणाला, आता माझ्याजवळ काय पडलंय तुझं? खा ना, नाहीतर राहू दे. आणि इतक्यात पुन्हा दरवाजावर थाप पडली. शशीनं पुन्हा सावध पवित्रा घेतला आणि चंद्रानं दार उघडलं. आणि तो घर मालक करड्या आवाजात म्हणाला, भाडं कधी देणार? तसं चंद्रानं शशीकडे बघितलं. आता शशीकडे पैसे नव्हते इतके आणि त्यानं चंद्राला उद्या देतो असं सांग असं खुणावलं. आणि चंद्रा त्याला म्हणाली, उद्या दिलं तर चालेल का? तो माणूस म्हणाला, चालणार नाही, आधी भाडं द्या आणि मग इथे थांबायचं. आता असा तो डोक्यावरच बसला पैशासाठी. शशीकडे पैसे नव्हते आणि चंद्रा विचार करायला लागली. आणि तिनं थोडा विचार केला आणि तिच्या कानातलं काढलं आणि त्याला दिलं आणि म्हणाली, हे सोन्याचं आहे, भाडं मिळेपर्यंत तुमच्याकडे ठेवा. आणि तो माणूस म्हणाला, अच्छा बरं, आणि निघून गेला. तिनं पुन्हा दार लावून घेतलं आणि शशी तिला चिडून म्हणाला, तुला काय गरज होती गं तुझं कानातलं त्याला द्यायची? मला हे अजिबात आवडलं नाही. चंद्रा म्हणाली, अरे मग पैसे कुठून द्यायचं? आपल्याकडे तर नाहीत ना. शशी म्हणाला, मी त्याला थांबवलं असतं ना एक दिवस. बाबा पाठवणार आहेत पैसे उद्या. आता मी आत्ताच्या आता जातो आणि तुझं कानातलं घेऊन येतो, असं म्हणून शशी निघाला. तसं चंद्रानं दरवाजाला
हात आडवा लावून त्याला अडवला आणि म्हणाली, अरे राहू दे की, मला नाही काही वाटत. मग तुला का इतका राग येतोय? चल की खाऊन घे, मला भूक लागली आहे. आणि शशी म्हणाला, तुला काही वाटत नसेल, पण मला वाटतं ना. मी असताना तुला तुझ्या कानातलं द्यावं लागलं, याचा अर्थ मी बिनकामाचा आहे असा होतो. आणि मला मुलींच्या जीवावर जगायला आवडत नाही. आणि चंद्रा म्हणाली, आणि मी तुझ्या जीवावर इतके दिवस जगते त्याचं काय? शशी म्हणाला, ते माझं कर्तव्य आहे. चंद्रा म्हणाली, कसलं कर्तव्य? आणि आता शशी गप्प बसला. मग थोड्या वेळानं म्हणालं, माणुसकी म्हणून मी हे करतोय. आणि चंद्रा म्हणाली, मग मी पण माणुसकी म्हणूनच हे केलं. आता चल की खा, नाही तर मी पण खाणार नाही. इथून पुढं तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. आणि शशीनं तिच्याकडे चमकून पाहिलं, पण तिच्या एका कानातलं नसल्यामुळे ती सुंदर दिसत नव्हती. आणि ती सुंदर दिसत नव्हती म्हणून त्यानं त्याचा चेहरा वळवला, तिच्याकडे बघितलंच नाही. आणि म्हणाला, तू का मला इतका आग्रह करतेस? तू कोण लागतेस माझी? माझ्यासाठी इतकं करायची गरज नाही. आणि चंद्रा म्हणाली, माणुसकी आणि कर्तव्य, आता चल. असं म्हणून तिनं ते पार्सल उघडलं आणि दोघांच्या पुढे ठेवलं. आणि शशीनं नाईलाजानं खायला सुरुवात केली. आता चंद्राकडे बघून तो म्हणाला, नाही, अजिबात छान वाटत नाही. चंद्राला काहीच कळलं नाही. आणि ती म्हणाली, हे वडापाव का? चांगलं आहेत की, एकदम झणझणीत आहे, मला तर लय आवडलं. तुला सारख्या बिड्या फुकल्यामुळं कशाची चव लागणं बघ, म्हणून सांगत असते, बिड्या फुकणं बंद कर. आणि शशी गालात हसून म्हणाला, पण मी तर वडापावबद्दल बोलतच नव्हतो, वडापाव तर चांगलेच आहेत. आणि चंद्रा म्हणाली, मग कशाबद्दल बोलतोस? आणि शशी तिच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाला, तुझ्याबद्दल. तुझं ते एक कानातलं नसल्यामुळे ना तू अजिबात छान वाटत नाहीस. तसं चंद्रानं त्याच्याकडे बघितलं आणि शशीनं लगेच बाजूला बघितलं आणि थोडं थोडं हसायला लागला. मग चंद्रानं पण थोडंसं हसून दुसरं पण कानातलं काढलं आणि त्याच्याच खिशात टाकलं आणि म्हणाली, जेव्हा तू दुसरं सोडवून आणशील ना, तेव्हाच दोन्ही पण घालणार. आणि आता शशीनं तिच्याकडं बघितलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की चंद्रा तर विना दागिन्यांची सुद्धा खूप सुंदर दिसते, तिला नटायची काही गरजच नाही. आणि तो पुन्हा हसून म्हणाला, ब्युटिफुल. आणि चंद्रा म्हणाली, म्हणजे काय असतं र? एकदा तरी सांग की, ते सारखं सारखं तू काय म्हणतोस? आणि शशी त्याचं हसू दाबत म्हणाला, काही नाही. आणि मग चंद्रा म्हणाली, पण तू नको सांगू, पण मला माहीत आहे ब्युटिफुल म्हणजे काय. दिलीप कुमारनं मला सांगितलं सगळं. मग तू मला सारखं सारखं सुंदर म्हणतोस का? आणि का म्हणतोस सुंदर? तसा शशी फार चपापला आणि जीभ चावून तिथून उठून गेला. चंद्रा पण खूप हसायला लागली. आणि शशी म्हणाला, या दिलीप कुमारला ना फटके दिले पाहिजेत, गाढव कुठला. काही गरज होती का तिला सगळं सांगायची? पण आता खरंच त्याला पांडूची खूप आठवण आली आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मग त्याला फटके देत असणार आणि त्यानं तोंड उघडलं तर मग काही खरं नाही असं त्याला वाटलं. आणि इकडे पोलीस ठाण्यात पांडूला पोलीस फटके देत होते आणि बोल, अजित कुठे आहे किंवा तो कुठे असू शकतो असं विचारत होते. पण पांडू अजिबात बोलत नव्हता आणि बोलणारच नव्हता. जीव गेला तरी बोलणार नव्हता आणि शशीचा पत्ता सांगणार नव्हता. मला काही माहीत नाही एवढंच तो म्हणत होता. पण इन्स्पेक्टर त्याची कसून चौकशी करत होते आणि रवी शेठ आणि शशीबद्दल माहिती विचारत होते. पांडू काहीच बोलेना आणि इन्स्पेक्टरने सत्तारला फोन केला आणि म्हणाला, जनाब, त्या प्यादाला उचलून काही फायदा होईल असं वाटत नाही. तो काहीच बोलत नाही. आय थिंक तो खरं बोलतोय, त्याला काहीच माहीत नसेल. आणि सत्तार म्हणाला, नो, वो सब कुछ जानता है, उसे सब कुछ पता है, तू अजून त्याला विचार. इन्स्पेक्टर म्हणाला, जनाब,
मला वाटतं तो खरं बोलत आहे, नाहीतर इतका मार खाल्ल्यावर कोणीही पोपटासारखा बोलतो. मी त्याला गेले 2 दिवस फटके देत आहे, तरीही तो बोलत नाही. अजून मारत राहिलो तर मरेल तो आणि आमच्या अंगलटी येईल. आणि सत्तार चिडून म्हणाला, मग मार त्याला, पण त्याच्याकडून त्या अजितचा आणि रवी शेठबद्दल सगळी माहिती काढून घे. त्याला सगळं माहीत आहे. त्यानं माझ्या कानाखाली दिली. मी त्याला असाच सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात त्याला असा पकडणार की साला जिंदगीभर जेलमध्ये सडत राहायला पाहिजे, असं म्हणून सत्तारनं फोन ठेवला. इकडे रवी शेठने त्याचा एक माणूस तयार केला आणि त्याला सांगितलं की हे पैसे अजितला नेऊन द्यायचे. आणि मग तो माणूस पनवेलकडे पैसे घेऊन निघाला. आणि रात्र झाली. चंद्रा साडी अंथरून तिथंच झोपली होती आणि शशी सिगारेट ओढत होता आणि दुसऱ्या हातात चंद्राचं कानातलं घेऊन त्याकडे एकटक बघत होता. मग थोडंसं चंद्राकडे बघत होता. आताही ती तशीच त्याच्याकडे पाठ करून झोपली होती आणि तिची गोरी गोरी पाठ बघून म्हणाला, हिनं पुन्हा माझ्याकडे पाठ केली. अरे बापरे, आता हिला कसं सांगू की पाठ फिरवून झोप. हिला असं बघितलं की मला कसं तरी होतं. आणि आता चंद्रानं पूस बदलली आणि त्याच्याकडे तोंड केलं आणि पाठ पलीकडे फिरवली आणि तिच्या छातीवरून पदर घसरून खाली आला होता आणि तिच्या छातीचे 2 गोरे गोरे उंचवटे त्याला वेड लावत होते. आणि आता शशीला वाटलं, हिची पाठ माझ्याकडे होती तेच बरं होतं, कारण तिची गोरी उभार छाती बघून त्याच्या काळजात आग लागायला सुरुवात झाली होती. आणि शशी सिगारेट ओढण्याचं विसरूनच गेला होता. मग शशीनं त्याचा चेहरा बाजूला वळवला आणि मनात म्हणाला, काय करतोस तू शशी, हे चूक आहे. कारण एखाद्या मुलीला ती झोपलेली असताना असं चोरून बघणं चुकीचं असतं. तिला कळलं तर काय वाटेल. असं म्हणून त्यानं चेहरा वळवला. पण काही वेळानं त्यानं न राहून पुन्हा तिच्याकडे बघितलं. आणि आता असं बऱ्याच वेळा झालं. तो तिला हळूच बघायचा, पुन्हा मान वळवायचा, पुन्हा मोह न आवरून तिला बघायचा आणि पुन्हा हे चूक आहे म्हणून चेहरा वळवायचा. आणि आता शशी तिला बघितल्याशिवाय राहू शकतच नव्हता. चूक बरोबर सगळं विसरून गेला आणि तिला बघून गालात हसू लागला. आणि त्याचे डोळे काहीसे शांत आणि मादक नशिले झाले आणि त्याला झोपलेल्या चंद्राचं ते रूप खूप आवडू लागलं. इतक्यात दरवाजावर थाप पडली तशी चंद्रा घाबरली. तिची झोपमोड झाली आणि ती उठली आणि पदर सावरून घेत म्हणाली, इतक्या रात्री कोण आलं असेल. तरीही शशीचं मात्र तिच्याकडेच लक्ष होतं. तो तसाच गालात हसत मादक डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता. आणि चंद्राला वाटलं, आता याला काय झालं. आणि ती त्याच्या समोर आली आणि त्याला खांद्याला पकडून हलवून म्हणाली, अरे तुला आता काय झालं, अशी का समाधी लागली तुझी. बघ की कोण आलं, पोलीस तर नसतील ना. तसा शशी भानावर आला आणि म्हणाला, हां काय झालं. चंद्रा म्हणाली, अरे कुणीतरी आलं बघ की. शशी म्हणाला, 1 मिनिट. आणि त्यानं दरवाजा उघडला तर रवी शेठने पाठवलेला माणूस होता. शशी आता बाहेर आला. त्यानं पैसे घेतले आणि तसाच त्या घर मालकाकडे गेला. त्याचं दार वाजवलं. त्यानं बऱ्याच वेळानं वैतागून दार उघडलं आणि खेकसून म्हणाला, क्या है. शशी म्हणाला, हे घ्या तुमचे भाड्याचे पैसे आणि तिच्या कानातलं द्या. आणि तो घर मालक जांभळी देत म्हणाला, कोणाच्या कानातलं. शशी पुन्हा म्हणाला, तिच्या. तो घर मालक पुन्हा जांभळी देत म्हणाला, अरे साफ बोलो ना, तिच्या म्हणजे कोणाच्या. आणि शशीला आता तो शब्द उच्चारायला कसं तरी वाटत होतं आणि तो थोडासा थांबून आणि हाताच्या मुठी आवळून डोळे झाकून म्हणाला, माझ्या बायकोच्या. आणि तो घरमालक म्हणाला, अच्छा सुबह लेकर जाना, अभी नींद बहुत आ रही है. असं म्हणून तो घरमालक दरवाजा लावायला जाणार
इतक्यात शशीनं दरवाजावर जोरात हात ठेवला आणि दाबत म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. तुझे पैसे देतोय ते घे. आणि तो घरमालक पुन्हा गुरमीत म्हणाला, तुला सांगितलं कळत नाही का? चल निघ. तसं शशीनं चिडून पाठीमागून त्याच्या पिस्तूल काढला आणि त्याच्या डोक्याला लावला आणि म्हणाला, आता 1 मिनिटात तुझ्या डोक्यात अख्खच्या अख्खी पिस्तूल खाली करेन. आल्यापासून खूप वटवट ऐकली तुझी आणि खूप डोकं सटकलं आहे माझं. इतकं तर आपण कधी जन्मात कोणाचं ऐकलं नाही. चल पटकन दे. तशा त्या घरमालकाची सगळी अकड उतरली. तो घाबरला आणि हात जोडून मला देतो मारू नको. आणि त्यानं पटकन शशीला चंद्राच्या कानातलं दिलं आणि शशी त्याला म्हणाला, हे घे तुझे भाड्याचे पैसे. आणि तो पुन्हा घाबरून म्हणाला, नको मला घर भाडंही नको. जितक्या वेळ राहायचं तेवढं तुम्ही राहू शकता आणि तुम्हाला काय हवं ते देतो. असं तो बंदुकीकडे बघून घाबरत म्हणायचा. आणि शशीनं भाड्याचे पैसे त्याच्या खिशात जबरदस्ती टाकले आणि हसून त्यानं चंद्राचं दुसरंही कानातलं हातात घेतलं आणि मनातच म्हणाला, खरंच चक्क मी तिला माझी बायको म्हणालो का? आणि गालात रहस्यमय हसत निघून गेला.